नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये गोड पदार्थ म्हणजेच आपण म्हैसूर पाक बनवत आहोत। अगदी फक्त 3 साहित्यामध्ये 10 ते 12 मिनिटांमध्ये कोणत्याही तेलाचा, डाळल्याचा किंवा बटरचा वापर न करता अगदी जाळीदार, खुसखुशीत, तोंडात टाकताच पटकन विरघळणारा असा म्हैसूर पाक बनवणार आहोत। बनवायला एवढा सोपा आहे की तुम्ही म्हणसान ही रेसिपी अगोदर का माहिती नव्हती। तसेच मी तुम्हाला इथे आपला एक म्हैसूर पाक छान असा तोडून दाखवते। तोडल्यानंतर तुम्हाला समजेल की तो आतून किती खुसखुशीत आणि जाळीदार झालेला आहे। जर तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका। चला मग 1 कप बेसन घेतलेले आहे, 1 कप एवढी इथे साखर घेतली आणि त्याच कपाने 1 कप एवढे इथे तूप मेल्ट केलेले घेतले आहे। एक मोठा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये सगळे बेसन काढून घ्यायचे। बेसन चाळलेले असावे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। इथे मी थोडे तूप टाकून घेतले आणि याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। एकजीव होण्यासाठी एका बाजूनेच व्यवस्थित मिक्स करत जावा म्हणजे ते एक व्यवस्थित मिक्स होईल एकजीव। इथे मला थोडेसे तूप कमी वाटले म्हणून मी आणखी टाकले। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर इथे अर्धा कप तूप टाकले तरी चालेल। त्याच्यामध्ये आपले हे बेसन पीठ व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल। एकजीव करण्यासाठी एकसारखे व्यवस्थित हलवत जावा। तुम्ही पाहू शकता किती छान इथे मेल्ट झालेले आहे, एकही गुठळी राहिली नाही। तरी सुद्धा छान व्यवस्थित फेटून घ्या म्हणजे कसे की ते खुसखुशीत असे वरती आपले बेसन येईल, ज्यामुळे म्हैसूर पाक सुद्धा जाळीदार बनेल। आता इथे आपले पीठ भिजवून झालेले आहे। पीठ आपण आता इथे साईडला ठेवून देऊया। बरोबरच आपल्याला आता इथे एक ट्रे ग्रेस करायचा आहे। तर लक्षात राहू द्या, तुमच्याकडे बटर पेपर असेल तो घेतला तर चालेल, नसेल तर तुम्ही माझ्यासारखं असेल 1-2 चमचे तूप टाकून हाताच्या साहाय्याने ह्याला ग्रेस करून घ्या म्हणजे कसे म्हैसूर पाक टाकल्यानंतर याला चिटकणार नाही। आता इथे आपला ट्रे सुद्धा ग्रेस झालेला आहे, याला सुद्धा साईडला ठेवून देऊया। गॅस चालू करूया। गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे, नसेल तर स्टीलची कढई घेतली तर चालेल, फक्त जाड पातेलीची हवी। त्याच्यामध्ये 1 वाटी ही साखर घेतलेली टाकायची आणि अर्ध्या वाटीला कमी एवढे पाणी टाकायचे आणि व्यवस्थित हलवून मिक्स करायचे। इथे आपल्याला साखर व्यवस्थित पाण्यामध्ये मेल्ट झालेली पाहिजे म्हणजेच पूर्ण विरघळलेली पाहिजे। त्याच्यासाठी इथे तुम्ही हाय गॅस ठेवला तरी चालेल। साखर पटकन पाण्यामध्ये विरघळली जाते, जसे पाणी गरम होते तसे साखर सुद्धा पटकन मेल्ट होत जाते। तुम्ही पाहू शकता की इथं आपली साखर व्यवस्थित मेल्ट होत आलेली आहे। या स्टेजला तुम्ही गॅस थोडा कमी करा म्हणजे इथे कसं आपला पाक पटकन येतो। आपल्याला इथं पाक जास्त आणायचा नाहीये, साधारण फक्त आपल्याला पाक 1 तारी पाक आला की आपल्याला इथे आपला पाक तयार आहे असं समजून घ्यायचं। त्याच्यासाठी काय करा, व्यवस्थित चारी बाजूने हलवत राहा म्हणजे कसं की एका साईडला पाक येईल आणि एका साईडला साखर राहील असं होणे। तुम्ही मी इथं दाखवल्याप्रमाणे 1 तारी पाक आलेला आहे। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपण जे मिक्स करून ठेवलेले बेसन आहे ते पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। बघितलं ना किती फास्ट प्रोसेस आहे, पटकन अशी तयार होती। भांडी सुद्धा आपली जास्त लागत नाहीयेत। आता याच्यामध्ये सगळं बेसन काढून घेतले मी इथे आणि व्यवस्थित आता आपल्याला या पाकामध्ये आपले बेसन मिक्स करून घ्यायचे आहे। आता याला चांगले एकसारखे हलवून घ्या म्हणजे कसं होईल की गुठळ्या राहणार नाहीत, पटकन आपले पाकामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स केले जाईल। जसे मी तुम्हाला इथे दाखवले अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित हलवत जावा, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही आणि गॅसच्या म्हणजे खाली चिटकणार वगैरे नाही। आता या स्टेजला मिक्स झाल्यानंतर 3 चमचे एवढे तूप टाकून घ्यायचे। तुपामुळे ह्याला छान अशी जाळी पडायला सुरू होते। तुम्ही पाहू शकता साईडने कशी जाळी तयार व्हायला सुरू झालेली आहे। पण साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटं आपल्याला इथे बेसन अजून शिजवून घ्यायचे आहे आणि मधून याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे इथे तुम्ही हालचाल जास्त प्रमाणात करा म्हणजे काय की त्याला व्यवस्थित सारखं हलवत जावं म्हणजे ते खाली चिटकून बसणार नाहीये आणि व्यवस्थित त्याला जाळी येईल। 2-3 मिनिटं हलवायचे। 2-3 मिनिटं हलवले की अजून 2-3 चमचे एवढी त्यामध्ये तुपाचा वापर करायचा म्हणजे कसे त्याला जाळी पटकन येत जाते। आता या स्टेजला मी अजून इथे 2 ते 3 चमचे एवढे तूप टाकून घेणार आहे। आपल्याला जेवढे आता अर्धा कप तूप राहिलेले आहे त्यात पूर्ण तुपाचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। जसे की मी तुम्हाला सांगितले इथे आपण तेल, बटर किंवा डालडा वापरणार नाही। बाहेरनं जेव्हा आपण म्हैसूर पाक आणतो त्याच्यामध्ये भेसळ असते। जर तुम्ही घरी बनवू शकत असाल तर हे 10-12 मिनिटांमध्ये तर किती हेल्दी आहे आणि परफेक्ट असा बनवून घरी तयार होतो। वेळही जास्त लागत नाही, कमी साहित्यात, भांडीसुद्धा जास्त खराब करायची गरज नाही आहे। आता एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असे व्यवस्थित एका जागेला मिक्स होत झालेले आहे।
आता व्यवस्थित हलवून साईडला जे चिटकलेले होते ना ते सगळे याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थित हलवत राहायचे। त्यामुळे कसे होईल की हे बेसन आणखी थोडे पातळ आहे तर ते साईडला जे चिटकायला चालू आहे ना ते चिटकणार नाहीये। याच्यामध्ये अजून आपण 2 ते 3 चमचे एवढे तूप टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया। तूप टाकले की तुम्ही पाहू शकता पटकन याला कशी जाळी पडायला सुरू होते आणि ते तुपाला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहे। पण इथे आपले बेसन अजून थोडे कच्चे आहे, त्याला भाजायला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे ते जाळी सुद्धा पडायला आणखी थोडासा वेळ लागणार आहे। अजून 2-4 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थित हलवायचे आहे। मी इथे अजून 2 चमचे तूप टाकले आणि व्यवस्थित एकदा मिक्स केले। तुम्ही आता ह्या स्टेजला पाहू शकता की जाळी सुद्धा छान अशी पडायला सुरू झालेली आहे। एकदा व्यवस्थित याला मिक्स करायचे आणि एका जागेला गोळा करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आता पॅनला चिटकायचे सुद्धा बंद झालेले आहे। एका जागेला गोळा छान असा तयार होत आहे। आता असा गोळा तयार व्हायला लागला की याच्यामध्ये आपल्याला अजून 2 ते 3 चमचे एवढा तुपाचा वापर करायचा आहे, म्हणजे त्याला अजून जास्त जाळी पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही पाहू शकता हलवले की अजून त्याला छान अशी जाळी पडत आहे। एवढी छान आणि एकदम कमी वेळेत होणारी रेसिपी आहे, तुम्ही घरी पटकन बनवू शकता। पाहू शकता की किती छान आता जाळी सुद्धा पडून तयार झालेली आहे। आता आपली प्रोसेस बऱ्यापैकी होत आलेली आहे। राहिलेले अजून 2 ते 3 चमचे एवढे तूप टाकून घेतले, व्यवस्थित मिक्स केले। तुम्ही पाहू शकता बेसनचा कलर सुद्धा बदललेला आहे, हलका ब्राऊन झालेला आहे, म्हणजे बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे, शिवाय ते तूप बाहेर सोडायला लागलेले आहे, जाळी छान पडायला लागलेली आहे। आता लास्ट राहिलेले एवढे मी तूप याच्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। मिक्स झाल्यानंतर मी आता इथे गॅस बंद करत आहे आणि एकदा छान हलवून घेत आहे। आता याला आपण पॅन काढून घेऊया। इथे ज्या ट्रेला ग्रेस केले होते त्याच्यामध्ये ह्याला काढून घेतले। काढल्यानंतर ना हलक्या हाताने फक्त मी असं दाबून घेतले आणि कसं आहे ना हे पटकन ते पाकातले असल्यामुळं लगेच कडक व्हायला सुरू होते, त्याच्यामुळं पटकन इथं प्रोसेस करा, पटकन त्याला सेट करून घ्या। सेट झाले की लगेच तुम्ही अशा लाईन मारून घ्या, म्हणजे कसं आहे की म्हैसूर पाक जेव्हा तुम्ही कापायला जाताना त्यावेळेस ती कट होत नाही, फुटतो। त्याच्यामुळे गरम असतानाच तुम्ही अशा त्याच्यावरती लाईन मारून घ्या, म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण ते थंड झाल्यावर काढून ना तेव्हा त्याचे छान असे तुकडे किंवा छान अशी बर्फी व्यवस्थित कट झाल्यासारखी कट होईल। त्याच्यामुळे असे कट मारायला तुम्ही विसरू नका। ही प्रोसेस ही तुम्ही केलीच पाहिजे, याच्यामुळे तुमचा म्हैसूर पाक जास्त तुटणार नाहीये, एकसारख्या आकारामध्ये व्यवस्थित तयार होईल। थंड व्हायला ठेवले। थंड झाल्यानंतर आता याला आपण काढून घेऊया। तुम्ही एखादा ताट किंवा एका ट्री असा वरनं लावा आणि ते पालते करा। पालते केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हाताने वरनं हलकेसे डबडब केले की पटकन ते आपला म्हैसूर पाक खाली येऊन थांबलेला आहे, म्हणजे ह्याला चिटकून बसलेला नाही। मी आता तुम्हाला इथे उचलून दाखवते किती छान प्रकारे जाळीदार असा बनवून तयार झालेला आहे। एवढा छान तुम्ही कमी वेळेत जर घरी बनवू शकत असाल तर बाहेरच्या आणायची गरजच नाही आहे। शिवाय याच्यामध्ये कुठलेही आपण कलर वापरलेला नाही, अगदी 2-3 साहित्यात घरच्या घरगुती तुपामध्ये घरच्या घरगुती बेसनमध्ये बनवून तयार केले आहे आणि आपण याच्यावरती लाईन मारून घेतल्यामुळे किती छान अशा त्याच्या वड्यासुद्धा पडत आहेत। तुम्ही पाहू शकता फुटायची तर गरजच नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की ते गरम असताना त्याला लाईन मारून घ्या, ज्यामुळे तुमच्या जी बर्फी आहे ना ही म्हैसूर पाकाची ही तुटणार नाही, छान आकारामध्ये अशी व्यवस्थित बनवून तयार होईल, कट करायला सुद्धा छान अशी येईल। बघू शकता तुम्ही किती छान आपला म्हैसूर पाक तयार झालेला आहे, हलका ब्राऊन कलर आलेला आहे। त्यातला एक पीस मी तुम्हाला इथे उचलून दाखवते की किती छान आपला इथं म्हैसूर पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। तुम्ही ही साधारण 1 महिना स्टोर करून ठेवू शकता। मी इथे फोडून दाखवलेला आहे, आतून किती खुसखुशीत झालेला आहे, ते तोंडात टाकला की पटकन विरघळला जातो। एवढी म्हणजे सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। चला आता आपण ह्याला थंड झाल्यानंतर व्यवस्थित स्टोर करायला ठेवूया। तुम्हाला मी इथे दाखवत आहे की लाईनवर ठेवून की बर्फी आपली किती सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट्समध्ये नक्की सांगा की कमी वेळेमध्ये कमी साहित्यात पटकन बनवलेली ही आपला म्हैसूर पाकाची रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली का नाही आणि तुम्ही कुठून पाहत आहात आणि कधी बनवणार आहात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला मग यातली एक पीस मी तुम्हाला फोडून दाखवते। आता जवळून फोडत आहे, तुम्ही पाहू शकता आतून खुसखुशीत झाला आहे। आता याचा आनंद मी तर घेणार आहे, तुम्ही कधी घेणार आहे हेही मला कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।